गुड मॉर्निंग. सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आज आपण काय शिकणार आहे? रिॲक्शन ऑफ हॅलोआरिन. फर्स्ट रिॲक्शन कुठली बघणार आहोत आपण? रिॲक्शन ऑफ हॅलोआरिन विथ मेटल. देन सेकंड कुठली? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोआरिन. थर्ड कुठली बघणार आहोत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोआरिन. अँड देन नेक्स्ट पॉईंट, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ पॉलीहॅलोजन कंपाऊंड. फर्स्ट मिथिलीन क्लोराइड, सेकंड क्लोरोफॉर्म, थर्ड कार्बन टेट्राक्लोराइड, फोर आयोडोफॉर्म, फिफ्थ फ्रेऑन आणि सिक्स कुठला म्हणजे आपण DDT. रिॲक्शन ऑफ हॅलोआरिन. फर्स्ट रिॲक्शन कुठली? रिॲक्शन ऑफ हॅलोआरिन विथ मेटल. फॉर एक्झाम्पल सोडियम मेटल. मग द रिॲक्शन ऑफ अराइल हॅलाइड विथ अल्काइल हॅलाइड and sodium metal in dry ether to give substituted aromatic compound is known as ओव्हरस्फॅटिक रिॲक्शन. म्हणजे जनरली लक्षात ठेवा, अल्काइल हॅलाइड आणि अराइल हॅलाइड जर आपण मिक्स केले, इन प्रेझेन्स कुठला मेटल टाकणार आहे आपण? ॲड सोडियम मेटल इन प्रेझेन्स ड्राय इथर टू फॉर्म ॲरोमॅटिक कंपाऊंड. अराइल हॅलाइडपासून मिळवते म्हणजे आपल्याला प्रोडक्ट कुठला मिळणार आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणजे सपोज काय त्यालाच काय म्हणतात? ओव्हरस्फॅटिक. ओव्हर्स म्हणजे एक अल्काइल हॅलाइड आणि फिटिक म्हणजे एक अराइल हॅलाइड. मग एक अराइल हॅलाइड कोण घेतलेले आपण? ब्रोमोबेंझिन. आणि अल्काइल हॅलाइड CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड आणि एक ब्रोमोबेंझिन किंवा अराइल हॅलाइड म्हणतो आपण त्याला. मग आता ह्याच्यामध्ये हे जर मिक्स केले तर त्यावेळेस काय होतात? दिस ट्वाईस Na आणि 2Br दीज आर रिप्लेस आणि काय भेटणार आहे प्रोडक्ट आपल्याला? टोल्युइन. दिस 2Br and twice Na रिप्लेस आणि मिथाइल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. काय भेटतं? टोल्युइन. IUPAC नेम मिथाइल बेंझिन. साईड प्रॉडक्ट ट्वाईस NaBr. त्याच्यानंतर नेक्स्ट फिटिक रिॲक्शन. जर फक्त तुम्ही अराइल हॅलाइड घेतला तर त्याला काय म्हणतात? फिटिक रिॲक्शन. म्हणजे ओनली अराइल हॅलाइड टेक पार्ट इन रिॲक्शन द प्रोडक्ट इज बायफिनिल. बाय मीन्स टू आणि फिनिल मीन्स बेंझिन ग्रुप. जर तुम्हाला दोन बेंझिन रिंग असे जोडल्या, म्हणजे सपोज इथं क्लोरोबेंझिन दिलेले आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी किती रिॲक्टंट घ्यायचे? 2 रिॲक्टंट घ्या आणि मेटल ट्वाईस Na इन प्रेझेन्स ड्राय इथर टू फॉर्म बायफिनिल. म्हणजे दिस Cl अँड ट्वाईस Na रिप्लेस करा. मग रिप्लेस केल्यावरती प्रोडक्ट काय भेटणार आपल्याला? बायफिनिल भेटेल. अशा पद्धतीने सिम्पल इन प्रेझेन्स टोस्ट टाका ड्राय इथर सिमिलर टू ग्रीनर रिएजंटसारखा किंवा ओर्ज रिॲक्शनसारखा. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अराइल हॅलाइड. क्वेश्चन कधी कधी पडू शकतो. अराइल हॅलाइड शो लो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द लो रिॲक्टिव्हिटी. का लो रिॲक्टिव्हिटी असते? दिस इज ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिडायझेशन. sp2 कधी होते? जर त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असेल तर. आणि रेझोनन्स म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डेन्सिटी पास केली जाते फॉर कंजुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळं काय होतं? बॉन्ड लेंथ चेंज होते म्हणून रिॲक्टिव्हिटी कशी लेस आहे. म्हणजे थोडक्यात बघा काय सांगितलं आहे? वन ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन हॅलोजन ॲटम इज कंजुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन ऑफ रिंग. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेंझिन. काय दाखवलं फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये? ह्याच्यामध्ये क्लोरीनवरती किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे? 3. मग त्यापैकी 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुठं पास होते? Cl आणि कार्बनच्यामध्ये. नंतर हा शिफ्ट होतो. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं? ते इलेक्ट्रॉन क्लोरीनने दिल्यामुळे तिथं पॉझिटिव्ह चार्ज आणि ज्या ठिकाणी आलेला आहे इलेक्ट्रॉन तिथं निगेटिव्ह चार्ज ॲक्सेप्ट केला आहे त्याने. म्हणजे अशा पद्धतीने असे 5 रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर मिळतात. मग काय सांगितलेलं आहे? हे डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजे Cl बॉन्ड इन क्लोरोबेंझिन इज स्ट्रॉंगर आणि कसं असतं? शॉर्टर दॅन कशापेक्षा? क्लोरो अल्केन म्हणजे मिथाइल क्लोराईडपेक्षा स्ट्रॉंगर आणि कसे असतात? शॉर्टर असतात. का शॉर्टर होतात? कारण ते रेझोनेटिव्ह स्ट्रक्चरमध्येच इलेक्ट्रॉन डेन्सिटी यूज केली जाते. आणि म्हणजेच लक्षात ठेवा, जर तुम्ही बघितलं तर क्लोरोबेंझिनमध्ये बॉन्ड लेंथ किती? 169 पिकोमीटर हायलाईट केलेलं आहे आणि अराइल हॅलाइडमध्ये किती? 178 पिकोमीटर आहे. मग त्याच्यामुळेही लक्षात ठेवा ही जी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे इन अराइल हॅलाइड इज लो रिॲक्टिव्हिटी दॅन कशापेक्षा? म्हणजे मोस्टली कशी असते? लो रिॲक्टिव्ह असते.
म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे, इट इज डिफिकल्ट टू ब्रेक फिनाइल कॅटायन. म्हणजे हा जो फिनाइल कॅटायन आहे तो डिफिकल्ट आहे कशाला, ब्रेक करण्यासाठी. म्हणजे आयोनायझेशन ऑफ हॅलोआरिन विल नॉट बी स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स विच रूल्स आउट. मग ते पॉसिबिलिटी ऑफ SN1 आणि SN2 मेकॅनिझम काय केलेले आहेत त्यांनी, रूल्स केलेले आहेत. कारण स्टॅबिलिटी कॅटायनची राहत नाही आहे. का राहत नाही आहे, कारण कन्जुगेशनमध्ये जातात ते. मोस्टली लक्षात ठेवा, विचारला क्वेश्चन तर अराइल हॅलाइड शो लो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जर विचारलं तर फक्त रिजन सांगा, दोन कुठले. फर्स्ट पॉईंट सांगा, दिस इज ड्यू टू द रेझोनन्स इफेक्ट आणि sp2 हायब्रिडाइज स्टेट ऑफ कार्बन ॲटम. किंवा अजून सांगायचं असेल तर दिस क्लोरोबेन्झिन हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इज कंजुगेशन विथ 5 इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे किती गिव्ज 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बॉन्ड लेंथ कशी असते, शॉर्टर आणि स्ट्रॉंगर असते दॅन अल्काइल हॅलाइड. त्याच्यामुळे लक्षात ठेवा काय, स्लो रिॲक्टिव्हिटी. असे थोडक्यात ते पॉईंट तयार करा. नंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ CX बॉन्ड इन हॅलोआरिन प्रोसीड विथ डिफिकल्टी. आपल्याला ब्रेकिंग करण्यासाठी काय येतात, त्या डिफिकल्टी येतात. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, द प्रेझेन्स ऑफ सर्टन ग्रुप ॲट सर्टन पोझिशन ऑफ रिंग ॲक्टिवेट हॅलोजन ऑफ अराइल हॅलाइड टुवर्ड सबस्टिट्यूशन. मग ते काय करतात, जर त्याच्यामध्ये ग्रुप्स असेल तर ते काय करतात, ॲक्टिवेट करतात पोझिशनला. मग काय सांगितलेलं आहे, हायलाईट केलेले एवढेच पॉईंट लक्षात ठेवा MCQ वगैरे त्यासाठी. तर तिथं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन ग्रेटली इन्क्रीजेस रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोआरिन. जर ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असेल तर काय होतात, इन्क्रीज होतात, पण मेटा पोझिशनला नो इफेक्ट होतो. लक्षात ठेवा रिॲक्टिव्हिटीचा. का होत नाही, कारण दिस इज ड्यू टू द स्टेरिक हायड्रास ऑर्थो पोझिशनला, म्हणून पॅरा पोझिशन इज मोर इफेक्टिव्ह किंवा रिॲक्टिव्ह. अशा पद्धतीने फक्त इथं थोडक्यात लक्षात ठेवा. मग CL रिप्लेस बाय OH, म्हणजे डायरेक्टली CL ॲटम इज रिप्लेस बाय OH. तिन्ही रिॲक्शनमध्ये तेच केलेले, हायलाईट करून दाखवलेले. फर्स्ट प्रॉडक्ट कुठला घेतला, रिॲक्टंट घेतलेला आपण पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन, त्यापासून पॅरानायट्रोफेनॉल. जर बेन्झीन रिंगला OH अटॅच असेल तर आपण फेनॉल म्हणतो. मग त्या पद्धतीने इथं खालच्या सेकंड रिॲक्शनमध्ये 2 आपण हे टाकलेलं नायट्रो ग्रुप, थर्डमध्ये 3 नायट्रो ग्रुप टाकले 2/6 पोझिशनला ट्रायक्लोरो बेन्झीन टाकलेलं आहे, ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झीन टाकलेलं आहे. आणि त्याच्यापासून प्रोडक्ट मिळणारा 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल, म्हणजे 2,4-DNP म्हणतात, 2,4,6. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अराइल हॅलाइड. हाही क्वेश्चन पडू शकतो. अराइल हॅलाइड अंडरगो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्लोली ॲज कम्पेअर टू बेन्झीन. बेन्झीनपेक्षा कशी होते, स्लोली होते. रिझन 2 मार्क्ससाठी पडेल. तर त्यासाठी लक्षात ठेवा का स्लोली होते, इन रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज रिलेटिव्हली कशी असते, मोर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. देअरफॉर इनकमिंग इलेक्ट्रोफिलिक ग्रुप इज मोर लाईकली टू अटॅक ऑफ धिस पोझिशन. म्हणजे कुठल्या पोझिशनला अटॅक करू शकतो, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. काय सांगितलेलं आहे, बट ड्यू टू स्टेरिक हायड्रास ॲट ऑर्थो पोझिशन पॅरा प्रोडक्ट इज प्रीडॉमिनेट. स्टेरिक हायड्रास म्हणजे क्राउडिंग इफेक्ट होतो ऑर्थो पोझिशन, म्हणजे 1-2 पोझिशनला. सपोज CL ज्या ठिकाणी अटॅच केलं ती पोझिशन 1, दिस इज 2, 3 आणि 4 पोझिशन कुठली, क्लोरीनची. अशा पद्धतीने म्हणजे नेहमी लक्षात ठेवा 1-4 पोझिशन हा मेजर असतो, म्हणजेच पॅरा पोझिशन, आणि 1-2 कसं आहे, मायनर आहे. का मायनर आहे, कारण दिस इज ड्यू टू द स्टेरिक हायड्रास. म्हणजे मेजर प्रॉडक्ट कोण झाला, पॅरा डायक्लोरोबेन्झीन, किंवा UPSC नेम काय सांगू शकतो, 1,4 डायक्लोरोबेन्झीन. कसं आलं, आपण काय घेतलं आहे, रिॲक्टंट क्लोरोबेन्झीन, त्याच्यामध्ये रिएजंट काय टाकलं, CL2. जेव्हा CL अटॅक करतो ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला, तेव्हा साईड प्रॉडक्ट काय भेटणार आहे, इथलं आपण ऑर्थो पोझिशनचं किंवा पॅरा पोझिशनचा 1 हायड्रोजन रिप्लेस करणार आणि एक CL2 मधला, आणि एक CL कुठे अटॅक करेल, ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला. अशा पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन मिळते. मग नंतर नेक्स्ट म्हणजे हॅलोजिनेशन सांगितलेलं आहे. हॅलोजिनेशन मीन्स इंट्रोडक्शन ऑफ क्लोरीन ग्रुप किंवा हॅलोजन ग्रुप इंटू कशामध्ये, ॲरोमॅटिक रिंगमध्ये, त्याला म्हणतात हॅलोजिनेशन. म्हणजेच काय सांगितले, इट इज कॅरिड आउट बाय रिॲक्टिंग हॅलोआरिन विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ काय टाकायचे, फेरिक सॉल्ट ॲज अ लेविस ॲसिड कॅटलिस्ट टाकायचं. म्हणजे अनहायड्रस ApCl3 टाकले तरच ही रिॲक्शन शक्य आहे. आणि रिएजंट काय टाकायचं आहे, CL2 टाकायचं. हे फक्त लक्षात, किंवा तुम्ही ब्रोमिनेशनही करू शकता.
त्याच्यानंतर नेक्स्ट कुठले नायट्रेशन, हे 11वीला झालेले आहेत ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये. मग नायट्रेशनमध्ये कुठल्या रिएजनमध्ये नायट्रो ग्रुप आहे? नायट्रिक ॲसिड. मग नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला काय? HNO3. मग तेच तुम्ही कसं लिहू शकता? HONO2. जर HONO2 बघितलं तर आपण काय बघितलेलं आहे इथं? N आणि ऑक्सिजन इकडचे 2 आणि हे 1 म्हणजे किती झाले टोटल 3. म्हणजे लिहिताना अशा पद्धतीने रिप्रेझेंट करा. म्हणजे आपल्याला कुठला ग्रुप अटॅच करायचा आहे? फक्त NO2 करायचा आहे. आणि OH आणि H ॲटम ऑर्थो पॅरा पोझिशनचं इलिमिनेट होणार आणि साईड प्रोडक्ट काय भेटेल? H2O मिळेल. लक्षात ठेवा. म्हणजे आपण रिएजन जर आपल्याला नायट्रेशन रिएक्शन करायचे असेल तर काय सांगितलं? इट इज कॅरिड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन. म्हणजे कुठलाही हॅलोअरिन, कुठला क्लोरोबेन्झिन घेतलं आपण विथ काय टाकायचं? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे ह्याच्यामध्ये नायट्रेटिक मिक्सचर टाकावं लागतं. कुठलं? कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मिक्स केले की आपल्याला डायरेक्टली काय भेटणार आहे? ग्रुप NO2 ग्रुप भेटणार आहे. तो ग्रुप आयदर ऑर्थो किंवा पॅरा. पण नेहमी लक्षात ठेवा पॅरा ग्रुप कसा आहे? मेजर असतो. म्हणजेच त्याला IUPAC नेम काय म्हणू शकता? 1-chloro-4 नायट्रोबेन्झिन. आणि ऑर्थोसाठी काय नाव येईल? 1-chloro-2 नायट्रोबेन्झिन. सेकंड पोझिशनला NO2 अटॅच म्हणून 2 नायट्रोबेन्झिन आणि 4ला अटॅच असेल तर 4 नायट्रोबेन्झिन. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली? सल्फोनेशन. मग सल्फोनेशनसाठी काय रिएजन टाकाल? कुठल्या रिएजनमध्ये SO3H ग्रुप आहे? तर कुठला असतो? सल्फ्युरिक ॲसिड. पण तो कसा पाहिजे? फ्युमिंग पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजेच काय सांगितलं? इट इज कॅरिड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन विथ फ्युमिंग H2SO4. मग आता आपण क्लोरोबेन्झिन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं आहे? H2SO4. हा कसा रिप्रेझेंट करतात? HOSO3H. म्हणजे कसं तयार होईल? हा H हा H2 यस ऑक्सिजन हे 3 आणि इकडचे 1 म्हणजे 4 झाले. म्हणजे किती झाले? H2SO4. पण म्हणजे SO3H ग्रुप अटॅच होईल आणि HO आणि एक ऑर्थो पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस. अशा पद्धतीने साईड प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये सेम H2Os मिळेल. लक्षात ठेवा. आणि SO3H ग्रुप कुठं अटॅच करायचा आहे आपल्याला? ऑर्थो किंवा विच पोझिशन? पॅरा पोझिशनला अटॅच करायचे. म्हणजेच आपण जर ऑर्थोला अटॅच केलं तर 1-क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ॲसिड म्हणतात. जर पॅरा पोझिशनला केलं तर 4-क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ॲसिड असे म्हटलं जातं. नंतर नेक्स्ट रिएक्शन कुठली? फ्रेडल क्राफ्ट. म्हणजेच त्याला FC रिएक्शन म्हणतात. मग याच्या 2 रिएक्शन आहेत. फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रेडल क्राफ्ट असायलेशन. जर अल्कायलेशन मिळवायचं असेल तर इथं हायलाईट केलेलं आहे. रिएजन काय टाकायचा? मिथाइल क्लोराईड. आणि जर असायलेशन मिळवायचं असेल तर असाईल ग्रुप कशामध्ये? ॲसिटिल क्लोराईडमध्ये. म्हणजे CH3C डबल बॉन्ड OCl. जर ॲसिटिल क्लोराईडमध्ये टाकला तर तुम्हाला काय भेटणार आहे? असायलेशन रिएक्शन मिळणार आहे. मग इथं काय सांगितलं? इट इज कॅरिड आउट बाय ट्रीटिंग हॅलोअरिन विथ अल्काईल क्लोराईड. म्हणजेच FC अल्कायलेशन आणि असाईल क्लोराईड म्हणजेच काय? असायलेशन. 2 रिएक्शन घेतलेले आहेत आपण इथं. इन प्रेझेन्स ऑफ, नेहमी लक्षात ठेवा कॅटलिस्ट काय टाकायचं आहे? अनहायड्रस AlCl3. जर टाकलं तर तुम्हाला डायरेक्टली काय प्रॉडक्ट भेटणार आहे? ऑर्थो पॅरा प्रॉडक्ट भेटणार आहे. जर ऑर्थो प्रॉडक्ट मिळाला तर 1-क्लोरोटोल्युइन भेटेल आणि जर पॅरा मिळाला तर 4-क्लोरोटोल्युइन मिळेल. आणि याच्यामध्ये तसंच तुम्हाला पण लक्षात ठेवा जर ॲसिटो ग्रुप हा जर बेन्झिनला अटॅच केला असेल तर त्याला काय म्हणतात? फिनोन म्हणतात. म्हणून नाव काय आहे? 1-क्लोरो ॲसिटोफिनोन. आणि याचं नाव काय होईल? 4-क्लोरो ॲसिटोफिनोन. आणि इन प्रेझेन्स कॅटलिस्ट अनहायड्रस AlCl3. व्हेरी सिम्पल रिएक्शन. हे 11वीलाच झालेले आहेत बघा. जर तुम्हाला अल्कायलेशन प्रॉडक्ट मिळवायचं असेल तर त्यावेळेस मिथाइल क्लोराईड टाका आणि जर असाईल मिळवायचं असेल तर ॲसिटिल क्लोराईड. अशा पद्धतीने 11वीला झालेले रिएक्शन आहेत. नेक्स्ट काय सांगितले? लास्ट पॉईंट. युजेस अँड इन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड. फर्स्ट कुठला घेतलेला आहे? डायक्लोरोमिथेन. डाय मीन्स 2, क्लोरो मीन्स 2 म्हणजे Cl2 आणि मिथेन सांगितलं आहे. मिथेनचं फॉर्म्युला काय आहे? CH4. मग CH4मधले 2 हायड्रोजन काढायचे आणि काय टाकायचे? 2 क्लोरीन. म्हणजे काय स्ट्रक्चर तयार होईल? CH2Cl2. म्हणजे अशा पद्धतीने फर्स्ट कंपाऊंड कुठला आहे? मिथिलीन क्लोराईड. त्यालाच काय म्हणतात? मिथिलीन क्लोराईड. मग आता हा जो मिथिलीन क्लोराईड आहे त्याची प्रॉपर्टी काय सांगू शकता तुम्ही? इट इज कलरलेस. तो कसा आहे? कलरलेस आहे. त्याला रंग नाही आहे. आणि होलाटाईल लिक्विड आहे. होलाटाईल मीन्स इट्स बॉइलिंग पॉईंट इज लेस दॅन 100 डिग्री सेल्सिअस विथ मॉडरेटली आणि स्वीट अरोमा असतो. अरोमा मीन्स प्लीजंट फ्लेवर असतो त्याला. जर फ्लेवर येत असेल, ॲरोमा असेल तर तो कंपाऊंड कुठला आहे? मिथिलीन क्लोराईड. ह्या प्रॉपर्टीजवरून तुम्ही ओळखू शकता. मग तुम्हाला एक्झामला क्वेश्चन पडतो राईट यूज अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ मिथिलीन क्लोराईड. तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्काला काय पडेल? यूजेस. मग 2 यूजेसला आणि 1 मार्काला इफेक्ट पडतील. मग काय यूज सांगितलेला आहे इथं? त्यांनी एकच दिलेलं आहे किंवा 2 सांगू शकता. इट इज युज्ड ॲज सॉल्वंट. आणि सेकंड काय सांगू शकता? इट इज युज्ड ॲज अ प्रोपलंट इन एरोसेल.
नंतर तुम्ही इफेक्ट जर विचारले तर काय सांगू शकता, ओव्हर एक्सपोजर ऑफ डायक्लोरोमिथेन कॉजेस काय होतात, डिजीनेस येतो, फटीग म्हणजे थकवा येतो, नोशिया म्हणजे मळमळ वगैरे, हेडॅक डोकेदुखी, नमनेस म्हणजे ह्या बोटांची वगैरे संख्या कमी होते. म्हणजे नंतर पुढे काय सांगितलं, विकनेस थकवा येणं, हे ज्या गोष्टी जर तो एक्सपोज झाला तर तुम्हाला अशा पद्धतीने त्रास व्हायला सुरुवात होतो. किंवा सेकंड इफेक्ट काय सांगू शकता, इट इज हायली डेंजरस इफ कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आई. जर आईच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होतं, डॅमेज कॉर्ने होतो. म्हणजे आपल्या डोळ्याच्या पारपटल जे आहेत ते काय होतं, नेत्रपटल काय होतं, चेंज डॅमेज होतं. अशा पद्धतीने त्याचे काय आहेत, इफेक्ट आहेत. म्हणजे तुम्ही युजेसमध्ये सांगू शकता ते हायलाईट केलेलं येलो ते लिहून काढा. आणि इफेक्टमध्ये खाली जे दिले ओव्हर एक्सपोजर, त्याच्यामध्ये 1-2 पॉईंट तयार होतात ते लिहून काढा. आणि प्रॉपर्टी कुठले आहेत, इट इज कलरलेस व्हॉलाटाईल लिक्विड विथ मॉडरेटली स्वीट अरोमा. नंतर सेकंड आपण कुठला घेणार आहे, पॉलीहॅलोजन कंपाऊंड क्लोरोफॉर्म. आता क्लोरोफॉर्म म्हणजेच काय, आता क्लोरोफॉर्म म्हणजेच त्याचं IUPAC नेम काय होईल, ट्रायक्लोरोमिथेन. म्हणजे आपण काय घेतलेला फॉर्म्युला, मिथेन आहे, मिथेनमधले 3 हायड्रोजन रिप्लेस केलेत आणि काय टाकलं, क्लोरीन टाकलं. म्हणजे फॉर्म्युला काय होतो, CHCl3. मग सुरुवातीला त्याचं प्रॉपर्टीज विचारतात, काय प्रॉपर्टी, इट इज कलरलेस लिक्विड. हा पण काय कलरलेस लिक्विड आहे आणि इट इज ऑल्सो व्हॉलाटाईल लिक्विड, लक्षात ठेवा. मग त्याचं ह्याला स्मेल असतो, कसा असतो, स्वीट स्मेल असेल. म्हणजे ही झाली त्याची प्रॉपर्टी. पण कधी कधी यूजेस आणि इफेक्ट विचारलं तर फर्स्ट यूज काय, इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन. पॉईंट वाईज लिहा तुम्ही ते. क्लोरोफ्लोरोमिथेन काय म्हणून वापरायचं आहे, रेफ्रिजरंट, म्हणजे फ्रीजमध्ये यूज करू शकतो, R22. इट इज यूज ॲज, अजून काय सांगू शकतो, सेकंड यूज सॉल्व्हंट फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट लाईक कशाच्या, गम्स, फॅट्स, रेजिन्स, ह्याच्यासाठी यूज करू शकता. नेक्स्ट यूज काय सांगू शकता, इट इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. कार्बिन तयार करण्यासाठी प्रॉडक्ट तयार होतो. नंतर काय सांगितलं, इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट कुठला आहे, क्लोरोफॉर्म कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजे CNS, म्हणजे ब्रेनवरती काय करतात ते इफेक्ट करायचं काम करत असतात. नंतर इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाईम कॉजेस फटीग. ज्यावेळेस तुम्ही श्वसनाद्वारे घेणार त्यावेळेस काय होतं, तो थकवा येतो किंवा डिझिनेस, हॅडॅक. लॉंग आणि नंतरचा इफेक्ट काय सांगू शकता, लॉंग एक्सपोजर टू क्लोरोफॉर्म मे अफेक्ट लिव्हरवरती ते परिणाम करतात जर जास्त प्रमाणात एक्सपोज झाला तर. आणि क्लोरोफॉर्म वेन कधी कधी क्वेश्चन विचारतात, काय विचारतात, व्हाय क्लोरोफॉर्म इज स्टोअर्ड इन डार्क कलर्ड एअर टाईट कंटेनर बॉटल जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्येच का ठेवतात, का, कारण काय सांगितले, क्लोरोफॉर्म वेन एक्सपोज टू एअर अँड लाईट. ज्यावेळेस तुम्ही एक्सपोज करणार एअर अँड लाईटमध्ये त्यावेळेस कुठला फॉर्म्स पॉयझनस, म्हणजे विषारी कंपाऊंड तयार होतो, कुठला, पॉयझिन, म्हणजेच त्याला फॉस्फिन वगैरे किंवा PS3 वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला जो कंपाऊंड तयार होतो त्याला काय म्हणतात. त्याच्यामुळं काय होतं, आपण एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवतो. आपण का ठेवतो, कारण तो पॉयझनस गॅस तयार न व्हावा म्हणून. लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल MCQ वगैरे पडू शकतो किंवा 1 सेंटेन्ससाठी तुम्हाला पडू शकतो. मग ह्याच्यामध्ये युजेस काय सांगू शकता तुम्ही, इट इज युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट. त्याच्यानंतर सेकंड यूज, इट इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट, इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. आणि इफेक्ट काय सांगू शकता, इट कॉजेस डिप्रेशन ऑफ CNS. इनहेलिंग क्लोरोफॉर्म काय होतं, शॉर्ट टाईम कॉजेस फटीग, डिझिनेस, हॅडॅक, हे सेम प्रॉपर्टीज जवळपास इफेक्ट आहेत. नंतर काय सांगितलं आहे, कधी कधी लिव्हरवरती प्रॉब्लेम करू शकतो. किंवा जर कधी कधी रिझन विचारलं तर काय सांगू शकता, व्हाईट इज स्टोअर्ड इन डार्क कलर्ड अँड एअर टाईट बॉटल. तर का, कारण तो काय तयार होतो, व्हेन इट इज एक्सपोज इन एअर अँड लाईट काय तयार होतो, फॉर्म्स पॉयझनस कंपाऊंड फॉस्फिन तयार होतो, म्हणून आपण तो एअर टाईट ठेवतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड कुठला आहे, कार्बन टेट्राक्लोराईड. काय नाव आहे त्याचं, IUPAC नेम. त्याचं स्ट्रक्चर काय आहे, ते टेट्रा मीन्स 4, म्हणजे मिथेनमधले 4 हायड्रोजन काढले त्याने Cl टाकला आहे, त्याला काय म्हणतात, कार्बन टेट्राक्लोराईड. किंवा IUPAC नेम काय सांगू शकता, टेट्राक्लोरोमिथेन. एक कार्बन आहे म्हणजे कोण आहे, मिथेन, म्हणून त्याचा IUPAC नेम काय होतं, टेट्राक्लोरोमिथेन. मग त्याची प्रॉपर्टीज विचारले तर काय सांगू शकता, इट इज कलरलेस लिक्विड. हाही कसं आहे, कलरलेस लिक्विड, स्वीट स्मेल, यालाही क्लोरोफॉर्मसारखा कसं आहे, स्वीट स्मेल आहे. इट इज व्हेरी युजफुल. मग आता फर्स्ट यूज काय सांगू शकता, हे सगळे जास्त करून काय सॉल्व्हंट म्हणून यूज करतो आपण. इट इज व्हेरी युजफुल सॉल्व्हंट फॉर कशासाठी, ऑइल, फॅट, रेझिन. इट सर्व ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. किंवा अजून काही यूज सांगू शकता, क्लोरीनचा सोर्स म्हणून यूज करू शकता. किंवा इट इज युज्ड ॲज अ क्लिनिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. किंवा नंतर काय सांगितलेलं आहे, इट इज हायली टॉक्झिक टू लिव्हर, एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ
CCl4 कॅन अफेक्ट, म्हणजे जर तुम्हाला इफेक्ट विचारलं तर काय सांगू शकता, इट इज हायली टॉक्सिक टू लिव्हर आणि एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CCl4 कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजे ब्रेनवरती तो काय करतो, अफेक्ट करतो CNS वरती. आणि मग इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक म्हणजेच काय, कॅन्सर कोजिंग सबस्टन्स तयार होतो. आणि प्रोलॉंग एक्सपोजर मे कॉज डेथ, आणि जर जास्त प्रमाणात जर एक्सपोज झाला तर त्याच्यामुळे काय देते येऊ शकते. इट इज ग्रीन हाऊस गॅस, हा कसा आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. नंतर काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट पॉलीहॅलोजन कंपाऊंड कुठला आहे, आयोडोफॉर्म. जसं क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय CHCl3, त्या पद्धतीने आयोडीनचं फॉर्म्युला काय करायचा, CHI3. किंवा त्याचा IUPAC नेम क्लोरोफॉर्मसारखं काय होईल, ट्राय आयोडो, तिथं तुम्ही ट्राय क्लोरो म्हणतो तिथं काय म्हणायचं, ट्राय आयोडो मिथेन. मग प्रॉपर्टी काय आहे त्याची, इट इज येल्लो. आयोडो फॉर्मला कलर कुठला आहे, येल्लो, क्रिस्टलाइन सबस्टन्स विथ डिसॲग्रेबल स्मेल. आणि नंतर काय सांगितलेलं, त्याचे युजेस जर विचारले तर काय सांगू शकता, इट इज यूज इन मेडिसिन. सगळ्यात सोपा लक्षात ठेवायला यूज काय आहे, ह्या मेडिसिनमध्ये करतात, हिलिंग एजंट किंवा अँटीसेप्टिक म्हणून यूज करतो आपण, संसर्ग प्रतिबंधक म्हणून. कशासाठी, इन ड्रेसिंग ऑन, जखमा वगैरे जे आहेत तर त्या बऱ्या करण्यासाठी. हावेवर इट्स यूज इज लिमिटेड, पण तो यूज कसा आहे, लिमिटमध्ये केला जातो, कारण त्याचे इफेक्ट आहेत. मग ह्याचा इफेक्ट काय आहे, इट कॉजेस इरिटेशन ऑफ स्किन अँड आईज, आपल्याला त्या डोळ्यांची आणि त्वचेची काय होते, जळजळायला सुरुवात होते. इट मे कॉज रेस्पिरेटरी इरिटेशन, म्हणजे श्वसनक्रिया म्हणजेच ब्रिदिंग डिफिकल्टी येतात, डिझिनेस, नोसिया, डिप्रेशन ऑफ सीनेस आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स, म्हणजे आपल्याला बघण्याला पण काय होतं, अडथळा येतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे काय इफेक्ट आहेत. नेहमी लक्षात ठेवा, युजेस काय सांगू शकता, इट इज अँटीसेप्टिक किंवा मेडिसिनमध्ये यूज करू शकतो. आणि इफेक्ट काय सांगू शकता, इरिटेशन ऑफ स्किन अँड आईज, त्याच्यानंतर डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम वगैरे, अशा पद्धतीने त्याचे इफेक्ट आहेत. नंतर नेक्स्ट कुठला आहे, पॉलीहॅलोजन फ्रेऑन. फेरे MP तुम्हाला हे विचारू शकतात 2 मार्क्ससाठी, युजेस आणि इफेक्ट. तर लक्षात ठेवा, दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ क्लोरीन आणि फ्लोरीन. हा कशापासून बनलेला आहे, क्लोरीन आणि फ्लोरीनपासून बनलेला आहे. त्याचं नेम कसं तयार होतं का, लक्षात ठेवा, CCl2F2. म्हणजे स्ट्रक्चर काय होईल, डायफ्लोरोमिथेन, अशा पद्धतीने त्याचं IUPAC नेम आहे. म्हणजे ते कशापासून बनलेलं आहे, इट इज कंपाऊंड कशाचं आहे, क्लोरीन आणि फ्लोरीनचा, म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन, किंवा इन शॉर्ट त्याला काय म्हणतात तुम्ही, CFC. आर कॉमनली यूज तुम्हाला माहीत असेल, फ्रीजमध्ये काय यूज करतात, CFC यूज करतात. पण द मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह जर विचारले तर 3 रिप्रेझेंटेटिव्ह आहे. फर्स्ट कुठला आहे, डायफ्लोरोमिथेन, त्यावेळेस कुठलं त्याला म्हणतात फ्रेऑन 12. नंतर दुसरा कोणता आहे, डायफ्लोरोमिथेन, म्हणजे डायफ्लोरोमिथेन, म्हणजे 2 फ्लोरीन आणि 1 क्लोरीन जर असेल आणि मिथेनला जोडलेले CHClF2 असेल तर त्यावेळेस तो सेकंड रिप्रेझेंटेटिव्ह R22 म्हणतात. आणि ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन असेल तर त्याला काय म्हणतात, R11. असे मेन त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. मग नेक्स्ट काय सांगू शकता, त्याचा यूज सांगू शकतात. सगळ्यात जास्त करून बघा CCl4 वगैरे हे कशामध्ये यूज करतात, रेफ्रिजरंट म्हणून, म्हणजे दे आर यूज्ड ॲज अ रेफ्रिजरंट इन फ्रीज अँड एअर कंडिशनर, म्हणजे AC मध्ये यूज करतात, प्रोपलंट इन एरोसेल अँड सॉलॉन्टमध्ये. मग नंतर काय सांगितलं, अजून यूज काय सांगू शकतात, दे आर यूज्ड ॲज अ ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम अँड मेकिंग पॅकिंग मटेरियल, ह्याच्यासाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता. MCQ वगैरे विचारलं फोम मेकिंगसाठी कुठला आहे तर खाली ऑप्शन देतील, त्यापैकी फ्रेऑन लक्षात ठेवा. नंतर क्लोरोफ्लोरोकार्बन आर रिस्पॉन्सिबल फॉर, कशासाठी इफेक्ट काय त्याचा, ओझोन डिप्लिशन, म्हणजे ओझोनचं लेअर काय होतं, होत चाललेलं आहे, कमी व्हायला लागलं, म्हणजे आणि ओझोन लेअर काय करतो, इट हेल्प कशासाठी करतो, फॉर प्रोटेक्शन ऑफ अर्थ फ्रॉम UV रेज, जे UV रेज आपल्याच येतात पोचतात जमिनीपर्यंत, ते येऊ न देण्याचं काम कोण करतं असतं, ओझोन. पण तो लेअर काय व्हायला लागला आहे, CFC फ्रीजमध्ये वगैरे यूज करायला लागल्यामुळं काय व्हायला, कमी व्हायला लागलेलं आहे इन स्ट्रेटोस्फिअर. मग रेग्युलर लार्ज इनहेलेशन ऑफ फ्रेअर, जर आपण जास्त प्रमाणात फ्रेऑन श्वसनक्रियेमध्ये घेतला तर काय होतं, श्वसनाचे प्रॉब्लेम येतात, ब्रिदिंग प्रॉब्लेम आणि ऑर्गन डॅमेज, लॉस ऑफ कॉन्शियस, म्हणजे बेशुद्धपणाही तुम्हाला येऊ शकतो. नंतर नेक्स्ट काय, लास्ट इफेक्ट, डायफिनेल मिथेन, म्हणजे डायक्लोरो म्हणजे 2 क्लोरीन, बघा स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांनी DDTचं, डायक्लोरो 2 क्लोरीन, काय सांगितले, डायफिनेल म्हणजे 2 फिनेलला अटॅच केलेले. नंतर काय सांगितलेलं आहे, ट्रायक्लोरो, किती क्लोरीन घेतले, 3, आणि इथेन सांगितलेलं आहे, म्हणजे 2 कार्बन आहे असे, बरोबर. ह्या एका कार्बनला
3 क्लोरीन अटॅच केले आहेत आणि एकाला काय जोडलेले आहेत हे क्लोरोबेन्झीन टाकलेले आहेत 2 म्हणजे एक हायड्रोजन म्हणजे CH3 म्हणजे इथेन जो आहे इथेनमधले काय केलेले आहेत एका कार्बनचे 2 हायड्रोजन काढलेत आणि हे 2 ग्रुप टाकलेले आहेत आणि एका कार्बनचे 3 हायड्रोजन काढलेत आणि काय टाकलेले आहेत 3 क्लोरीन टाकले. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होतं. जर विचारलं कधी ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ DDT तर मग आता ह्याच्यामध्ये त्याचा लॉंग फॉर्म काय आहे डायक्लोरो. डी मीन्स डायक्लोरो, पुढचा डी म्हणजे नेक्स्ट म्हणजेच काय डायफिनिल आणि टी मीन्स ट्रायक्लोरो इथेन. हे त्याचं काय नेम आहे. सगळ्यात मोठा वर्ड आहे लक्षात ठेवा. मग त्याची प्रॉपर्टी काय इट इज कलरलेस, याला कलर नाही आहे, टेस्टलेस चव नाही आहे, ओडरलेस म्हणजे वास वगैरे नाही, क्रिस्टलाइन कंपाऊंड हॅव्हिंग इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी. ह्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी कीटकनाशक म्हणून प्रॉपर्टी आहे. मग यूज वगैरे विचारलं तर काय यूज सांगू शकता. अगदी सोपा यूज आहे. इट किल्स इन्सेक्ट सच ॲज हाऊस फ्लाय म्हणजे घरमाशा वगैरे किंवा मॉस्किटो म्हणजे डेकन वगैरे किंवा हे जो बाकीचे तुम्ही मारू शकता किंवा बॉडी लाईस वगैरे. इट इज यूज फॉर कंट्रोलिंग मलेरिया अँड टायपस आणि डिसीज तुम्हाला माहिती आहे मलेरिया टायपस हे कंट्रोल करण्यासाठी पण यूज केला जातो. ह्याचे 2 त्याचे यूजेस आहे. आणि इफेक्ट काय सांगितलेले आहेत. एक्सपोजर टू हाय डोस ऑफ DDT मे कॉज ओमिटिंग. जर जास्त प्रमाणात एक्सपोज झाला तर ओमिटिंग, ट्रिमोरस, सेकिनेस. लॅबोरेटरी ॲनिमल स्टडीज शोड ॲडवर्स इफेक्ट ऑफ DDT ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा त्याचा काय होतो इफेक्ट होतो. DDT इज प्रेसिजन ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे तो म्हणजे प्रदूषण करतो तो. आणि काय सांगितलेलं आहे रेडिली ॲब्झॉर्ब इन सॉईलमध्ये तो काय करतो ॲब्झॉर्ब करतो अँड टेन्स टू अक्युमुलेट इन इकोसिस्टीम आणि इकोसिस्टीममध्ये तो ॲक्युमुलेट केला जातो. व्हेन डिझॉल्ड इन ऑइल और ऑदर लिपिड. जर ऑइल आणि ऑदर लिपिडमध्ये जर डिझॉल्व केला तर काय होतं इट इज रेडिली ॲब्झॉर्ब बाय स्किन आणि मग तो काय करतो स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करतो. आणि इट इज रेजिस्टंट टू मेटाबॉलिझमसाठी कसं आहे रेजिस्टन्स. इट अक्युमुलेट इन फॅटी टिश्यू. देअर इज बॅन ऑन म्हणजे तो फॅटी टिश्यूला येतो अक्युमुलेट करतो. त्याचे भरपूर साईड इफेक्ट आहेत. म्हणजेच काय सांगितलं देअर इज बंदी आलेली कशावरती ऑन यूज ऑफ DDT ड्यू टू कशामुळं ऑल दीज ॲडवर्स इफेक्ट. किंवा तुम्ही बघा सुरुवातीच्या काळी काय करायचे DDT स्प्रे करायचे मग ते त्यांना सारखंच ते सतत स्प्रे करून करून काय झालं त्यांचं ते खाद्य बनलं फूड स्टफ कसं झालं तसं. त्यामुळे त्या जे आहेत मच्छर वगैरे तर त्यांना त्याचा काही इफेक्ट होत नाही किंवा त्याचे साईड इफेक्टही भरपूर आहे म्हणून त्याच्यावरती काय आलेलं आहे बॅन आलेलं आहे. व्हेरी IMP विचारू शकतात तुम्हाला 1-2 मार्क्ससाठी. मग 1 मार्क्ससाठी यूजेस आणि 1 मार्क्ससाठी इफेक्ट. राहील लक्षात. यूज काय सांगू शकता इट किल इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाय मॉस्किटोज. त्याच्यानंतर फॉर कंट्रोलिंग मलेरिया टायपस आणि इफेक्ट त्याचे मेटाबॉलिझम वगैरे काय ते लिहा फॅटी टिश्यू वगैरे किंवा ॲडव्हान्स इफेक्ट आहेत त्याचे. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात त्याचे लिहा. म्हणजे आज आपण काय काय शिकलेलो आहेत. फर्स्टली केमिकल रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिनमध्ये फर्स्ट रिॲक्शन विथ मेटल म्हणजे कुठले बघितले होते वुर्सफिटिक रिॲक्शन बघितली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठले बघितले न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर काय बघितले आपण यूजेस आणि इन्व्हायरमेंटल इफेक्ट. मग त्याच्यामध्ये यूजेस आणि इन्व्हायरमेंटल इफेक्टमध्ये त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला मिथिलीन क्लोराईडची प्रॉपर्टी कलरलेस वगैरे स्मेल वगैरे काय आहे ते लिहा. नंतर ते यूजेस काय सांगू शकत होता तुम्ही सॉल्वंट वगैरे त्याच्या पद्धतीने ते तुम्ही सांगा. नंतर इफेक्ट काय आहे त्याचा क्लोरोफॉर्मचं काय आहे कार्बन टेट्राक्लोराईड आयोडोफॉर्म अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट म्हणून ते यूज करतो फ्रेऑन रेफ्रिजरंटमध्ये. त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट वगैरे ओझोन डिप्लेशन आणि DDT त्याच्या आत्ताच सांगितलेले आपण इन्सेक्टिसाईड म्हणून यूज करतो. अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही काय आज आपण शिकलेलो आहोत आणि हा लेसन कंप्लीट झालेला आहे.